नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. 4 जूनला 2024च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत होती. त्या तिथं मतमोजणी सुरू असताना त्या निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील हे दोघं मतमोजणी केंद्रातील जिथे प्रत्यक्ष मतमोजणी कर्मचारी मध्ये बसलेले असतात त्यात सतत फिरत होते असा आणि त्यांच्या फिरण्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर दबाव निर्माण होत होता असा आक्षेप घेत त्याच निवडणुकीतील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील त्यांचे निवडणूक प्रतिनिधी रेवणसिद्ध अप्पा लामतुरे यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर मग निवडणूक निर्णय अधिकारी तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना या तक्रारी संदर्भात मतमोजणी केंद्रातील CCTV फुटेज तपासा आणि वस्तुनिष्ठ असा अहवाल द्या असे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी आपला अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना दिला आणि त्या अहवालाचं अवलोकन केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी या प्रकरणी त्यावेळी उमेदवार असलेले आणि आता विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि दोघांचेही पोलीस अंगरक्षक या चौघांवर गुन्हा दाखल करा असे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. हे आदेश पोलीस विभागाकडे पोचले असतील परंतु काल संध्याकाळपर्यंत यासंबंधी गुन्हा दाखल झालेला नव्हता. हा गुन्हा 1-2 दिवसात पोलीस दाखल करतील आणि हा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल होईल असंच एकंदरीत हे आहे. आचारसंहितेत भंगाच्या तक्रारी अशा बऱ्याच येतात, त्याच्यावर मग गुन्हे दाखल होतात आणि पुढं त्याची न्यायालयात खटला दाखल होतो आणि सुनावण्या पुढे चालतच राहत असतात. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या औसा तालुक्यातील औसा विधानसभा मतदारसंघातील प्रचारकांनीही असाच पण प्रत्यक्ष पैसे वाटप संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. त्याचं पुढं काय झालंय याची अद्याप पुढं माहिती येऊ शकलेली नाही. ती लवकरच येईल आणि मग तिथंही तो खटला असा चालतच राहील. तो खटला चालेल औसा किंवा निलंगा कोर्टात आणि 4 जूनचा हा खटला चालेल तो धाराशिव कोर्टात. गेली सप्ताहभर अधूनमधून कधी सरीवर सरी कधी मोठा सडाका असा पाऊस धाराशिव जिल्ह्यात सर्वत्रच पडत आहे. या पावसामुळं जिथं चांगल्या जमिनी सुपीक अशा जमिनी आहेत त्या जमिनीवरील पिकं पिवळी पडू लागली आहेत, तर अनेक भागात विविध रोगही पिकावर पडत असल्याचं माहिती मिळत आहे. या पावसामुळं पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. तेरणा
धरणात आता 32% साठा जलसाठा झालेला आहे आणि त्यामुळं उस्मानाबादकरांच्या म्हणजे धाराशिवकरांच्या पिण्याच्या पाण्याची थोडं तरी समस्या दूर होईल हे निश्चित. इकडं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळं उजनी धरणही लवकरच त्यातील जलसाठा वाढीला प्रारंभ होईल आणि मग उन्हाळ्यात किंवा इतर असं ह्याच्यात शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही. हे तेवढंच खरं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.